परत एकदा आम्ही चाललो आहे WPLची मॅच बघायला. नॉलेज असं आहे की बाउंड्रीवरती भरपूर फिल्डर असतात, त्याला मी आवाज देईन आणि जर त्या प्लेअरनं आपल्याला रिॲक्शन दिली तर त्याला तुम्हाला दाखवेन. सो बघू हे चॅलेंज होतं आहे काय. पुढच्या आठवड्यात कुठेतरी जायचं आहे. सो आम्ही या टायमाला फ्रँकी ऑर्डर, या टायमाला आम्ही 2 फॅन घेऊन आलो आहे, एक मुंबई इंडियन्स आणि एक RCB. मॅच बघायला येईल त्यावेळी पॉकेटमध्ये चिल्लर घेऊन येऊ नका. चिल्लर असेल तर ती गेटवरती द्यावी लागते आणि ती तुम्हाला मॅच संपल्यानंतर परत भेटणार सुद्धा नाही. सो चिल्लर घेऊन येऊ नका आणि बाहेरून काय घेऊनच येऊ नका, गेटमध्ये काहीच सोडत नाही. परत एकदा स्टेडियममध्ये एंट्री आणि या टायमाला वाईब्स बघा एकदम. आज जी मॅच आहे UP वॉरियर्सचे किट चेंज करण्याचं कारण मागं आहे गर्ल्सला समर्पित. जेवढ्या नेक्स्ट स्मृती मंदाना मित्रांनो मैदानात आली आहे मॅच बघायला. सध्या आराम करते पप्पाच्या कागेत. सो लवकर. आणि इकडं सनी लेवलचा पोरगा अजून प्रॅक्टिस करतोय. कसं वाटतं भाई तुला मॅच बघाय? चॅलेंज असं आहे की बाउंड्रीवरती भरपूर फिल्डर असतात, त्याला मी आवाज देईन. मित्रांनो मॅच बघायला आल्यावर भावनांशी खेळणारा कॅमेरा आपल्याला वाटतं आपल्याकडेच बघतो, पण आपल्याकडे लक्षच नसतं याचं. राठोडचा आता शो आहे इनिंग ब्रेकमध्ये. भाई आम्हाला उठवायला उठा म्हणून इथून बसलं जात ते उठा म्हणून. स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाला आहे आणि RCBच्या पाल्यात मॅच आहे म्हणून पब्लिक हळूहळू कमी चालले. आणि नर्वस 96 शेवटी स्मृती मंदाना शतक राहिला आणि जॉर्ज. मॅच संपले.